परिस्थिती झाली आहे? शेतकऱ्यांना काय अडचणी येत आहेत? डिझेल वेळेवर मिळत नाही, मेहनती लेट होत चालल्या. एक तर मजूर मिळत नाही. मजुराचे रेट 400 चे 500 रुपयावर गेले. बाया 400 रुपये हजेरी घेतात. उन्हामुळं काम होत नाही. असं सगळ्याच अडचणी, बियाणे खतं मिळत नाही. नांगरट किंवा मशागतीचं ट्रॅक्टरनी काय आता रेट झालेत? काय परिस्थिती आहे? आता जिथं 2500 होते तिथं आता 3000 रुपये रेट झाले. परवडतं का मग हे सगळं? नाही काय परवडतं, पण शेवटी करावं तर लागतं ना. शेतीमध्ये उत्पन्न निघू नाही तर नाही निघू, करावं तर लागत. ती मेहनत मशागत सगळं करावंच लागतं. म्हणजे आता काय अपेक्षा आहे? आता खरीपामध्ये काही मिळेल का? काय वाटतं काय करणार? आणि काय आता निसर्गावर अवलंबून आहे सगळं शेतकऱ्याचं. पण शाश्वत काही नाही. सरकारचे पण काही धोरणं चुकतायत का? चुकताच सरकारने आहे ना, चुकताच आहे ना. काय केलं पाहिजे सरकारने? मग आता हे शेतकऱ्याचं एक तर मालालाही भाव नाही, आणि वेळेला मेहनती करायच्या तर डिझेलचे हे असे भाव वाढले, मिळत नाही पंपावर. सगळे अडचणीच निर्माण होतात पुढं. शेतकऱ्यांना खरं तर मशागत करता किंवा नांगरणी करताना डिझेलची गरज पडते, पण कॅन मध्ये डिझेल मिळत नाही. मग ती तशीच त्या दिवसाचा मेहनत वाया जाते किंवा त्याचा खर्च वाया जातो का? हा, मग प्रश्नच नाही. नंबरला लागायचं ते देतात 500चं 1000चं, मग ते परवडत नाही ना. म्हणजे एकीकडे खतांचे भाव वाढलेले, हा. दुसरीकडे डिझेल पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले. शेतकऱ्यांवरती कसा परिणाम, सगळा आर्थिक तुमचं बजेट जे आहे त्याच्यावर कसा परिणाम झाला? परिणाम म्हणजे सगळं, एक तर उत्पन्न नाही आणि खर्च तर करावाच लागतो, चुकत नाही. तर शासनाने थोडं लक्ष दिलं पाहिजे त्याच्याकडे. वेळेला चांगले भाव मिळाले पाहिजे, आणि वेळेला हे खतं बितं मिळाली पाहिजे. वेळेला नाही मिळेल तर ते उपयोग होत नाही. आता तुम्ही सोयाबीनची पेरणी करण्याच्या प्रयत्नात आहात, हा. आता एकरी किती खर्च वाढला आहे सगळं? हा, एकरी आता जो समजा 4000 रुपये एकरी खर्च होता तर तो गेला 6000 वर. म्हणजे 2000 रुपये खर्च वाढला आणि भाव कमी झाले, म्हणजे शेतकरी अडचणीत येणारच ना. मग शेवटी नुकसानीच होणार, आणि पर्यायी त्याला तर उभं राहणार, जे पीक पुन्हा उभं करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.